नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत गणितातील अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक शेकडेवारी. कोणता टॉपिक आहे? शेकडेवारी. पहा इकडे लक्ष द्या. शेकडेवारी एकदम महत्त्वाचा असा टॉपिक आहे. म्हणजे अशी कोणतीच परीक्षा नसते ज्याच्यावर हे प्रश्न नसतात. स्पर्धा परीक्षेचा जर आपण विचार करायला गेलो तर असा कोणताच पेपर नसते की ज्याच्यात याचे प्रश्न येत नसतात. कमीत कमी 3 किंवा 4 मार्काला 100% येतात, म्हणजे येतात. आणि हे जर शेकडेवारी एकदा आपण शिकलो, आपली मेथड 1 पॉईंटची ती जर मेथड आपण शिकलो तर कमीत कमी आपल्याला याचा 3 ते 4 मार्काचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि हे टॉपिक जर एकदा जमला, शेकडेवारी जर टॉपिक जमला, याच्यावर 3-4 चॅप्टर तुमचे अवलंबून येतं. शेकडेवारीवर नफा तोटा अवलंबून आहे, सूट कमिशन रिबेट आहे, असे बरेचसे 2-3 चॅप्टर त्याच्यावर अवलंबून येते. हे जर एकदा जमलं तर असं समजून जायचं की बाबा आपलं कार्यक्रम जमते, हे का नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत आपण टिकू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने पाहायचं, आपले लय काही ताण घेऊन असं करायचं नाही. पहा आपण सुरुवात करू. आता मला सांगा, मी तुम्हाला एक टेबल लिहून देतो. शेकडेवारीचं एक टेबल लिहून घ्या, खूप फायदेशीर आहे. म्हणजे लय आपल्याला डोकं लावायचं काम पडत नाही, लय आपल्याला बेजार व्हायचं त्याच्यात काम पडत नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपले उत्तर झपाझप निघतात. डायरेक्ट बुकाचे डायरेक्ट. तू काहीच कथा न घेऊ. डस्टर कुठे पहा इकडं काय, हे पूर्ण टेबल लिहून घ्यायचा आणि एकदम पाठच झालं पाहिजे. 1/2 म्हणजे किती होतात? 50%. आता मला सांग, समजा एखादी किंमत आहे, समजा 500 रुपये. 500 रुपये एखादी किंमत आहे किंवा 500 रुपये येतात. मला सांग 50% काढायची म्हणल्यावर तू असं करत बसशील का? हे काहीच करायचं काम नाही. डायरेक्ट इथं 500 गुणिला 1/2 करायचं. 500 भागिले 2 किती होतात? 250. डायरेक्ट तो उत्तर आलं. म्हणजे ही जादू आहे आपल्याला. तू म्हणशील सर तुम्ही शेकडेवारी शिकवली का माझ्या सगळं जादू केली, हे का नाही. तर ही जादू आहे बाळा. शेकडेवारी बी आहे, जादू बी आहे. तिचा काही त्याग घेऊ नको. तू कुमात जाशील एवढं तुला कुमात नेऊन घालतो. आणि एकदम सोप्या पद्धतीने 1/3 म्हणजे होतात 33.33%. तुला एखाद्या वेळेस पेपरात प्रश्न येते की बाबा 500 चे 33.33% किती, तर तू 33% काढत बसशील का? लय बेजार व्हायचं त्याच्यात. इतकं बेजार व्हायचं कामच नाही. इथं कार्यक्रम करायचा, ओके तो कार्यक्रमच निपटला झालं, तुला काहीच पाहायचं काम नाही. पुढे 1/4 म्हणजे काय होत असतील बाबा? 1/4 म्हणजे 25% होत असतात. 1/4 म्हणजे 4 पैकी 1 भाग. 4 पैकी किती भाग? 1च भाग. आता मला सांग 1/5 जर तुला आलो, 1/5. आता जर तुला 20% काढायची तर डायरेक्ट 1/5 न गुणायचं. डायरेक्ट गुणायचं. 20% 100 आपोआप निघतात. 20% आपोआप निघतात. त्याचे पुढे जाय 1/6. 1/6 म्हणजे 16.66%. किती? 16.66%. हे टेबल जशा तसा पाठच करायचा, बिलकुल काहीच टेन्शन घ्यायचं नाही, पाठ करून टाकायचा. 1/7. 1/7 म्हणजे होतात तुझे बाळा 14.28%. 1/7 म्हणजे किती आले? 14.28%. आता राहिलं काय? 1/8. हे पाठच करून टाक. 1/8 म्हणजे 12.5%. तुला लय वेळेस पेपरात प्रश्न येते याचे 12.5% किती, मग 12.5% काढत बसायचे का? हा, जरासं हुशार बनायचं. 1/8 न गुणायचं, डायरेक्ट तू उत्तर आलं. आता जाय पुढं. 1/9 म्हणजे किती? 11.11%. 1/9 म्हणजे किती? 11.11%. आणि सगळ्यात लास्टच घे आता. त्याच्यानंतर आणखी एक 1/10 म्हणजे 10%. 10% जर काढायचे डायरेक्ट 1/10 न गुणून टाकायचं, डायरेक्ट 10% निघतात. आता घे लास्टच 1/11 म्हणजे 9.09%. हे सगळा टेबल जशा तसा पाठ करून टाकायचा. याच्यात आणखी काही आहे ते मी पुढे देतोच. हे सगळा टेबल जशा तसा पाठ करून टाकायचा. बिलकुल तुला इतकं सोपं आहे. तू म्हणशील सर 1 नंबर चालू आहे आता, मग तुम्ही मला 1 नंबर ट्रिक दिली, पण तुला पहिलेच सांगतो हे मला गायकवाड सरने शिकवलेले. माननीय गायकवाड सर, माननीय गणेश गायकवाड सर, ज्यांच्याकडे मी शिकलो, वाशिमला सध्या शिकवतात. ते 1 नंबर गणित शिकवतात. चॅलेंज नाही होत आहे, चॅलेंज नाही. पूर्ण महाराष्ट्रात त्याला चॅलेंज नाही शिकवण्याच्या बाबतीत. 1 नंबर काहीच पाहायचं काम नाही. आता इथं पाय 2/3% म्हणजे किती होतात बाळा? 66.66%. एखाद्या वेळेस जर पेपरात आलं 66.66% काढा,
तू म्हणतो बापा आता लय अवघड जाते है का नाही, अशा वेळेस लय अवघड जायचं काम नाही, डायरेक्ट 2/3 न गुणायचं, तू उत्तर आलं समजून घे. चल पुढं. 3/4 म्हणजे किती होतात रे बाबा? 3/4 म्हणजे तू होतात बाळा 75%. 75%. 4 भागापैकी तिसरा भाग, 4 भागापैकी 3 भाग म्हणजे किती आले? 75%. चल पुढे आणखी 3/8. 3/8 म्हणजे 37.5%. हे जेवढे किचकट टक्के आहेत का तेच परीक्षेत येतात तुला. एखादा प्रश्न येते 160 चे 37.5% काढा, तू जातो कोमात, तो गोवा हे पाहिलेलंच नसते. तू म्हणतो बापा पेपर लय अवघड होता सर. तर पेपर अवघड होता का? डुक्कर तोंड्या, तुला माहित नव्हतं हे सांगणं. चाल पुढं. आता 5/8 म्हणजे किती टक्के होतात रे बाबा? तर 62.5%. याच्यावर बी जरा लक्ष दे. 62.5%वर हे बी प्रश्न खूप वेळा येते. आता चाल पुढं आणखी शेवटचं 7/8% म्हणजे किती होतात रे बाबा? 87.5%. झालं. याच्या बाहेर तुला शेकडेवारीत लय जास्त विचारत नसतात. तसं पाहिलं तर आपली पोलीस भरतीची बॅच आहे, पण मी लेकरायला कंबाईन लेवल पर्यंत नेऊन घालतो कोमात एकदम. तू एकदा बॅचला येऊन पाय, तू कोमात जाशील. कोमात जाशील म्हणजे जाणार बी नाही, पण गणित त्या प्रकारचे अवघड असतात. जर तुला आपली मेथड आली तर तुला एकदम सोपं वाटते, नाही तर तुला वाटते बाबा पोलीस भरती सोडून द्यायची, सगळं अभ्यासक्रम सोडून द्यायचा आहे का नाही, असं तुला वाटू शकते. टेबल मोडतो मी हे आता उदाहरणाला आपण सुरुवात करू है का नाही. पुन्हा लक्ष दे, हे टेबल पाठ झालाच पाहिजे. हे जर पाठ नसेल होत तर मग तू अवघड काम आहे. हा चला आता हेडिंग टाक टाईप 1. टाईप 1 अशी हेडिंग टाक, आपण सुरुवात करू है का नाही. टाईप 1 याच्यात जवळपास 10च्या वरी टाईप घेतलेले आहेत आपण. 10च्या वरी म्हणजे असं कोणतंच प्रॉब्लेम येणार नाही तुला परीक्षेत की बा जे मी शिकवलं नाही. 100% जेवढं शिकवलं त्याच्या अंदाजच येते. मी जरा जास्त लेवलवर शिकवतो, जरा कमी लेवलचं तो पेपरात येते, त्याच्यामुळे लई ताण घ्यायचा नाही. तो एखादा गणित आला नाही तर. आता प्रश्न असते तुला 1200 चे 15% बरोबर किती? सोपा प्रश्न आहे, लय काय याच्यात ताण घ्यायचं काम नाही. बरेच पोर मी सांगतो तुला काय करतात, 1200 चे 15% टक्के म्हणजे काय येतात? छेदात 100. यानं बी सोपं जाते, पण काही वेळेस यानं बी सोपं जात नाही. मी तुला आज टेक्निक शिकवतो जी मला गायकवाड सरनं शिकवलेली. आज मी तुला शिकवायलो, बरोबर डोक्यात घुसू दे. मी बरोबर डोक्यात घेतली तो मग कुठं जमलं. तू पाय तुला जमते का मला सांग. हे 15% येतं, याला मी 10% आणि 5% अलग अलग लिहू शकतो का? अलग अलग लिहू शकतो. आता मला सांग, कोणतीही संख्या स्वतः 100% असते. 100% असते. हे 1200 100% येतं. 1 रुपये बी 100% असते. 50 पैसे बी 100% असतात. कोणतीही संख्या स्वतः 100% असते. आता मला सांग, हे जे 100 येतं किती येत रे बाबा? 100. जर तुला 10% विचारले तर काहीच नाही करायचं, एकच काम करायचं, इकडून एक अंक सोडायचा आणि इथं पॉइंट द्यायचा. समजलं का तुला? एक अंक सोडून जेव्हा तू पॉइंट देतो डायरेक्ट तुला 10% भेटतात. किती भेटतात? 10%. आता हे पाय, हे जे 1200 आहेत का नाही, एक अंक सोडून जर पॉइंट दिला, 100 इथं जर पॉइंट दिला एक अंक सोडून, तर इथं 10 उरले का नाही. तर इथं जर पॉइंट दिला तर हे 120 म्हणजे किती येत रे बाबा? 10%. आले का तुम्ही 10%? 120 म्हणजे किती आले? 10%. आता पुढं पाय, मला सांग 5% जर काढायचे किती? 5%. मला सांग 5% काढायचे कसे? जरा स्मार्ट बनायचं कवा तरी. हे 1200 होते, इथं जर पॉइंट दिला तर 10% भेटले. 10% जर 120 चे अर्धे किती होतात? 60. 5% होतील का? 10% चे अर्धे 5% होतात का नाही? 120 चे अर्धे किती आले? 60. 120 आणि 60 किती आले बाबा? 180. किती आले तोय? 15%. मग 1200 चे 15% बरोबर किती आले? 180. पाय किती सोपं होतं. इतकं सोप्या पद्धतीने आपण गणित शिकवतो. गणित किती अवघड असतो तुला वाटणारच नाही की इतकं मास्तर सोप्यातून शिकवू शकते. आपला नाद खुळा आहे भाऊ. गणित कोणतं बी आण तो बुगाच करून टाकतो. चल पुढं. हे 2 नंबरचं गणित, हे एकदम सोपे येतं. याच्यात लय काय असं डोकं लावावं लागत नाही. फक्त आपला जर टेबल पाठ असला तर है का नाही तर मग तू अवघड काम. आता मला सांग, समजा तुला प्रश्न असा आला 240 चे म्हणजे समजते तुला
चाचीची बॉडमास मध्ये शिकलो आपण, चाचीची चार तो गुणाकारात घ्यायचा. बरं 240 चे 37.5% बरोबर किती, असा जर प्रश्न आला तू कोमात जातो, तू म्हणतो सर 37.5% काढू कसे. तो मी तुला एकच म्हणेन की बाबूराव मी तुला एक टेबल लिहून दिला होता. काय लिहून दिला होता? टेबल. त्या टेबलमध्ये मी तुला सगळं सांगितलं होतं. 37.5% म्हणजे किती होतात, 1/4 म्हणजे किती होते, 20% म्हणजे किती होतात, सगळं मी तुला शिकवलं होतं. आता तो अभ्यास केला नाही त्याने मी काय करू, मग काम नाही केलं. मी सगळं एक नंबर शिकवलं. तू जरासं मी शिकवताना इकडं तिकडं पाहू लागला आहे का नाही, कभी इधर चला मैं उधर चला, असं तो कार्यक्रम चालू होता. तर तू चालू दे. इकडे पाय 240 चे म्हणजे गुणाकार घेऊ का, आणि हे जे 37.5% आहे का, काहीच नाही भाऊ, 310 लिही. आठवते का 310 शिकवलं होतं हे का नाही. आता इकडे पाय 8 त्रिक 24 शून्य जसं तसं राहिलं काय, 30 गुणिला 3, 30 त्रिक किती होतात रे 90. आलं का उत्तर. एकदम सोप्या पद्धतीने भाऊ. बुक्का आहे आपल्या इथे, बुक्का इस्तू हे इस्तू, बरोबर आहे का. लिहिलं गणित सोडव. हे एकदम सोप्या पद्धतीने जायचं आपल्याला, लय काय अवघड ह्याच्यात जायचं नाही. आता 3 नंबरचा प्रश्न 600 चे 75%. मग काय करायचं बाबा, तो 600 गुणिला 75 छेद 100 केव्हा काढतो उत्तर. असं केल्यावर उत्तर निघेल का लवकर. 75% काय, 75% म्हणजे काय होतात, मी तुला पहिलेच सांगितलं होतं. 600 चे 75% म्हणजे 3/4 होतात का रे. झाले का 3/4. भागाकार करा आता. 4 एक 4 उरले 2, 4 पंचे 20 उरला 0. 150 गुणिला 3 15 त्रिक 45 होतात का रे बबनराव. किती झाले आता 450 झाले का. चल घे लिहून. आताच गणित पाय. आता मी जे गणित देतो ते गणित जरा लक्ष ठेव त्याच्यावर. मी पाय कसं करतो काय करतो त्याच्यानंतर तू समजून घे फक्त, आहे का नाही. 540 चे 0.5%. बापू नवीन पोरगा असलं नेमकंच अभ्यासाला लागलं, त्यानं जर हे गणित पाहिलं ते म्हणते की मला स्पर्धा परीक्षा करायची नाही, मला पोलीस भरती करायची नाही, मला आर्मी भरती करायची नाही, काहीच नाही. मी जातो एखाद्या जंगलात जाऊन एखाद्या मस्तलगी पहाडावर तप बीप काहीतरी तपश्चर्या करतो, मला साधू व्हायचं असं ते म्हणते. कारण की त्याला गणित जरा अवघड वाटते. हे पाय मी तुला काय सांगितलं होतं, कोणतीही संख्या जवळपास 100% असते. 100% किती असते, 100% असते. आता मला सांग 2 अंक सोडून जेव्हा तू पॉईंट देतो तेव्हा 1 उरते का. आलं का लक्षात. किती उरला 1, म्हणजे किती 1% झाला का. 1%चे अर्धे किती होतात, 0.5 होतात का. मग तसंच इथे बी करायचं. हे जे 540 येतं किती येते रे 540. 2 अंक सोडून पॉईंट दिला किती झाला रे 5.4. किती झाला 5.4. हे झाला 1%. याचा अर्ध करायचा. अर्ध करायचं म्हणजे काय 2 न भागायचं. मला सांग 2 दुनी 4 हातचा उरला 1, 2 साती 14. 0.1 संख्येनंतर किती आलं रे 2.7. लय अवघड होतं का. असं सोपं जाते. तू पूर्ण गणित असं सोपं जाणार आहे. तू काहीच ताण नको घेऊ. तू फक्त तू हा कार्यक्रम चालू दे. ते अभ्यासच बंद करशील मग जरा अवघड काम आहे तू, है का नाही. आता नाही का 5 नंबरचं गणित लिही. जरासं कुठं मेळ खाते का पाय. 2646 चे 5/27%. आता एक गोष्ट लक्षात घे. एक गोष्ट लक्षात घे. ती बी कशी सांगतो आता काय तर. हे पाय 5/27 काढायला विचारलं का 5/27% विचारले. मग याची मांडणी जमल कशी. 2646 गुणिला 5/27 गुणिला 1/100. हे जरा पॅटर्न लक्षात ठेवतो. अपूर्णांकामध्ये गणित दिलेलं असून आणि त्याची बी टक्के विचारले असतील तर अपूर्णांक जसं तसं लिहायचं. गुणिला 1/100 लिहायचं का. ही मेथडच आहे तशी. आता मला सांग यानं जर भाग दिला तर बापा इथं नाही का 98 येतात म्हणून. किती येतात 98. मग 98 गुणिले 5. 98 गुणिले 5. इथं काय राहिलं इथं काय राहिलं इथं 98 राहिले. इथं गुणिला 1 हे म्हणजे 98 गुणिला 5 येते. आणि भागीला किती आले रे
100. आता मला सांग 98 गुणिला 5 याच्यात लय बी बेजार व्हायचं नाही. मी तुला आज नियम सांगतो. नियम असा आहे की कोणत्याही समसंख्येला जर 5 न गुणलं, कोणत्याही समसंख्येला 5 न गुणलं तर शेवटी 0 लिहायचं आणि या संख्येची अर्धी करून टाकायची. हेच तू उत्तर आलं. लय 98 गुणिला 5 करत बसायचं नाही. ही शॉर्ट ट्रिक आहे. आणि जर समजा आता 23 येतं, 23ला जर 5 न गुणलं, 23चा पाडा तुला पाठ असेल, एखादं बहादूर राहते त्याला पाठ नसेल, मग काय करायचं माहिती का, विषम संख्येला जर 5 न गुणायचं म्हणलं तर शेवटी 5 लिहायचे मुकाट्यानं. काय करायचं, 5 लिहायचे. 23 मधून 1 वजा करायचं 22, 22ची अर्धी करायची 11, 23 5 115 आले का. ही ट्रिक आहे. अशा ट्रिका आपल्याकडं ट्रक भरून येतात, ट्रक भरून. म्हणजे तुला गणित काही वेळेस करायचं काम पडत नाही, तू डोक्यानं गणित उडवशील, फक्त तेवढं प्रो प्लेअर तुला बनावं लागते. आता मला सांग 98 गुणिला 5 किती आले बाळा, 490. आणि हे 100 भागिले 100. मला सांग हे कटला, हे कटला. 49 भागिले 10 किती आले रे, 49 भागिले 10. याचा अर्थ काय होत असते, 4.9 होते का, 4.9. तू म्हणशील कसं, मी जेव्हा तुला अपूर्णांक शिकू लागलो तेव्हा मी सांगितलं होतं जर 4.9 असेल आणि याला जर तुला समजा व्यवहारी अपूर्णांकात न्यायचं तर काय करायचं. मला सांग कोणत्याही संख्येखाली 1 असते, कोणत्याही संख्येखाली 1 असते की नाही, पॉईंट काढून टाकायचं, खाली 0 लावायचं. आले का 49.10 म्हणजे 49/10 आलं. तू उत्तर लय अवघड होतं का, नाही. लय बेजार व्हायचं नाही. ही आपली मेथड आहे, एकदम बुक आहे. तू टक्के काढणं आहे का नाही, टक्के काढणं लय अवघड जात नाही, डायरेक्ट डोळ्याला खेळ उडते, डोळ्याला. आता टक्के कसे काढायचे ते मी तुला शिकवतो. एक आता उदाहरण नको लिहू, ते लिहून घे. मला सांग हे 450 रुपये येतं. किती येतं, 450. तुला जर 10% विचारले तर काय करशील, मला सांग कोणतीही संख्या स्वतः 100%, 450 स्वतः 100%. एक अंक सोडून जर पॉईंट दिला तर डायरेक्ट 10% उरतात. एक अंक सोडून पॉईंट दिला तर किती राहिले, 10%. 10% किती आले रे, 45 आले का. लय अवघड होतं का, लय अवघड जातच नाही ते. आणखी पाय, समजा तुला नाही का 585 विचारले, 585, आणि याचे तुला नाही का 20% विचारले. कसं जायचं, काय जायचं सगळं पाहिजे इकडं. मला सांग 585.5 585 येतं, 20% विचारले. 20% काढायचे आधी 10% काढता आले पाहिजे. 10% जर डबल केले तर 20% होतात, है का नाही. याला 20 चे 100 लिहायचं काम नाही, लय बेजार व्हायचं नाही, त्याच्यात डोकं लावायचं नाही. मला सांग 1 पॉईंट दिला तर 58.5 होतात का, म्हणजे 58.5 म्हणजे 10% आले का रे. किती टक्के आले, 10%. याला जर तो 2 न गुणलं तर 20% भेटतात का. 10%ला 2 न गुणल्यावर 20% भेटतात ना. या 10%ला 2 न गुणल्यावर 20% भेटतील. मला सांग याचं तोंड बी उत्तर निघते. पण जर नाही आलं तर 58 ची दुप्पट करायची आणि याची दुप्पट करायची. नाही जमलं तर 2 10 0 हातचाला 1, 2 8 16 17 7 हातचाला 1, 2 5 10 11, 117.0 याचा अर्थ होत असते 117. ही एकदम शॉर्ट ट्रिक आहे. याच्याहून शॉर्ट ट्रिक तुला कोणीही जगात शिकवू शकत नाही. म्या जर शिकवलेलं समजत नसेल तर मग तू अवघड आहे. आपलं भविष्य अंधारात आहे आणि तू तो पहिलेच अंधारात बसलेला आहे का नाही. 20% काढायचे विचारले, 20% काढता येतात. 30% काढले, काढायचे कसे, 10%वर 30%वर जायचं. काही बी काढता येते, काही बी उत्तर काढता येते. फक्त ही मेथड एकदा शिकून घे. मेथड कशी होती पुन्हा एकदा सांगतो. आता समजा 230 रुपये येतात आणि तुला विचारले 30%. 230 चे 30% काय करशील, मला सांग. 230 स्वतः 100% असतात. 1 पॉईंट जर दिला, 1 अंक तिकडून उजवीकडून 1 जर अंक सोडून पॉईंट दिला डायरेक्ट 10% भेटतात का. 10% किती आले, 23. 30% काढायसाठी 3 न गुणतो, 23 त्रिक 69 म्हणजे 30% किती आले, 69. असं गणित असते. याला म्हणतात एकदम शॉर्ट ट्रिक, व्हेरी व्हेरी शॉर्ट ट्रिक. ही जर आली तर समजून घे आपलं कल्याण होण्याच्या मार्गावर हे का नाही. आता टाक टाईप 2. टाईप 2 नाही, इथं गणित घ्यायला जमत नाही, जरा जरा चलू द्या लागतं है का. आता टाक टाईप 2. आता नाही का आपल्याला सगळ्यात पहिली मेथड कशी असते, ज्या वेळेस जी मेथड सोपी चालली तिनं जायचं, ज्या वेळेस जी मेथड सोपी चालली तिनं जायचं. 1 नंबरचं गणित लिहून घे.
21/8%, 21/8% अधिक, अधिकचं चिन्ह आहे बरं, 15/9%. मला सांग टक्के जर लिहिलं छेदात 100 येतील, छेद छेद सारखा होईल. अपूर्णांकाचा जर छेद सारखा असला तर आपल्याला सोपं जाते का नाही, मग अपूर्णांकाचे म्हणायचे. आता काय दिलेले 21/8% अधिक 15 चे म्हणल्यावर गुणाकार 9%. बरोबर आहे. अशी मांडणी पहिले की तू करत होता. 21/8, 8 × 8, 8 दुनी 16, 168 भागिले 100 अधिक 15/9, 135 भागिले 100. आता मला सांग इथं इथं छेद सारखा दिसायला का तुला, छेद सारखा दिसायला का नाही, मग डायरेक्ट वरच्याची बेरीज करायची. छेद जसं तसं लिहायचं. छेद किती आला तुला 100. 8 × 5 1303, हातचा आलाय 3 × 1 4, 4 × 6 10 हातचा आलाय 1 2 3, 303/100, 303/100. आता मला सांग 303/100 असं जेव्हा उत्तर आलं, इथं 2 शून्य आहे का नाही, मग 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. किती अंक सोडून, 2 अंक सोडून 1 2, 3.03 हे याचं व्हेरीफाईड उत्तर आहे. पाय एकदा आलं तर बरोबर चेक करून घे. अशी गणित बऱ्याच वेळेस पेपरात येतात. आपल्याला कशी पद्धती काय पद्धती माहीत नसते, त्याच्यामुळे आपला मार्क जाते. हे फुकटचे मार्क आहेत. पोलीस भरतील मी तुला असे 10 मार्क सांगतो की जे तुला फुकटात भेटतील. लय त्याला बेजार व्हायचं काम नसते. चल मोडू का. दोन नंबरचं गणित घे. 15/15% अधिक 6/6% मायनस 21/21%. असं जेव्हा तुझ्या समोर गणित येईल, याला आपल्या मेथडनं नाही जायचं, याला पुस्तकातल्याच मेथडनं जायचं. काहून, जर असं सोपं जाते. आता मला सांग 15/15% अशी लिहितो तू, अधिक 6/6% म्हणजे 6/6% अशी लिहितो, वजा 21/21% अशी लिहितो तू. बरोबर आहे का. अशीच मांडणी होती तुझी. 15चा वर्ग किती येते रे, 225/100 अधिक 6/6 36/100 वजा 21/21 441/100. बरोबर आहे का. याला आणखी सोप्या तरीकेने कसं जाता येते मला सांग. 2 शून्य आहेत, 2 शून्य आहेत का नाही इथं, मग 2 अंक सोडून पॉईंट दिलं, 2.25 आलं का. अधिक 2 शून्य येतं, 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणल्यावर 0.36 आलं का. आता 441, 2 शून्य येतं, 2 अंक सोडून पॉईंट दिला का. आता याची बेरीज करून घे, याची वजाबाकी घे, काही कर, उत्तर सारखंच येते. मला सांग 2.25 अधिक 0.36 याची काय करून घेऊ बेरीज. 5 × 6 1101 हातचा आलाय 3 × 2 5 × 1 6, 2 जशाल तशी 2.61 वजा 4.41. आता याच्यातलं मोठं कोण आहे रे, याच्यातलं मोठं कोण आहे 4.41 आहे का. मग 4.41 वजा 2.61 करायचे. 1 × 1 गेला 0 आला, 14 × 6 गेले 8 आले, 4 × 3 गेला 1 आला, 1.80 याचा उत्तर. याचा अर्थ 1.8 होत असते, 1.8. पण 0 हे मायनस महत्वाचं. काऊन, ही संख्या मोठी होती, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मायनस 1.8 हे व्हेरीफाईड उत्तर आहे. पाय एकदा चेक कर. सोपं गणित होतं, लय काही याच्यात अवघड बेजार व्हायचं काम नव्हतं. पण तरी तुला जर आलं नसेल तर त्याच्यात माझा दोष नाही बाळा, आहे का नाही. बोलतो आता मी. आता समोरचं गणित घे. किती नंबरचं गणित आहे, 3 नंबरचं आहे का. 3 नंबरचं गणित घे. 5/18 54% अधिक 7/19 76% हे का नाही. असं गणित तुला दिलेलं आहे.
सोपा प्रश्न एकदम, काय अवघड नाही याच्यात. पाय फक्त कशी मांडणी करता येईल. कशी करायची? 5/18 च्या म्हणलं की गुणाकार येते. इथं 54/100 आलं का? अधिक जसं तसं 7/19 च्या 76/100 आलं तो बरोबर. आता काटाकाटी करायची इथं. 18 × 18 18 त्रिक 54 5 20 100 3/20 आलं का रे? 3/20 आलं का? किंवा याचा छेद सारखा राहू दिला तरी जमते. पुढं आपण पाहू काय करायचं आहे का नाही. कारण इथं 100 यायले त्याच्यामुळे मी सध्याचं हे खोडतो. 18 त्रिक 54 5 त्रिक 15/100 आलं का? 15/100 आलं का नाही? आता पुढे चाल. 19 चोक 76 7 चोक 28/100. आता याची याची बेरीज कर. 28 आणि 5 33 33 आणि 10 43/100. याचा अर्थ काय होतील बाबा? 0.43 होत असते का? 2 शून्य येतं, 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. इथं जर पॉईंट दिला तर 0.43 येते का नाही? असं लिहून घे. सोपं गणित होतं. लय काही याच्यात बेजार व्हायसारखं काम नव्हतं. टाईप 2 अशीच आहे, लय काय अवघड नव्हती. त्याच्यामुळे आपण जास्त वेळ याच्यात घालण्यात फायदा नाही. आपल्याला जर असे अवघड गणित आज पाहायचे आहे का नाही. आता हेडिंग टाक टाईप 3 टाईप 3 अशी हेडिंग टाक. पाहू का आहे काय नाही. टाईप 3 कशी दिलेली आहे गणित. आता जरासं प्रो लेवलला गेलं, जरासं एकदम लय काय अवघड नाही. प्रश्न असा आहे 120 च्या 8% म्हणजे 120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6% होईल. 120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6% होय. आता सगळ्यात पहिले असं गणित दिलेलं असताना याची मांडणी करायची कशी. मांडणी जर चुकली तर गणित हुकलं तर काही फायदा नसते. पण सांग 120 च्या म्हणजे गुणाकार घेऊ का? 8%. 120 च्या 8% बरोबर आहे. म्हणजे कितीच्या कितीच्या म्हणजे माहिती का? म्हणून x घेतो. x च्या 6% आली का मांडणी बरोबर. पाहून घे काय कार्यक्रम झाला आपला. आता मला सांग हे शून्य कटला हे शून्य कटला. 12×8 96/10 96/10 बरोबर x गुणिला 6/100 बरोबर आहे. आता मला सांग ही संख्या इथं अपूर्णांकात अशी आहे. तिकडे जर संख्या पाठवली तर उलटी होईल का? किंवा ही संख्या जर इकडे पाठवली तर उलटी होईल का? कशी होईल? 96/10 गुणिला ही संख्या जर इकडे आली तर अशी होत असते. ही संख्या इकडे जर आली तर अशी होत असते, उलटी होते. त्याला नाही का व्हाईस वर्सा म्हणतात, उलटा होते. पाय 6 16 96 म्हणजे 16 गुणिले 100 भागिले 10. हे शून्य कटला हे शून्य कटला. 16 गुणिले 10 160 होतात का? 160 हेच उत्तर आहे. जर तुला ऑप्शन मधून जायचं असेल ना, ऑप्शन मधून जाणं सगळ्यात सोपं. मला सांग 120 च्या 8% कसं जायचं तर पाय. समजा ऑप्शन नाही का 160 ऑप्शन दिलेले. हे जर आपल्याला बरोबर आहे का नाही पाहायचं तर कसं करायचं. 120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6%. 120 च्या 8% काढायला लागेल पहिले. 120 चे 8% कसे काढायचे मला सांग. एक अंक जर पॉईंट दिला तर 10% होतात. मला सांग 1% काढायचं तर आणखी एक पॉईंट देऊ का? 1%. 1% म्हणजे किती आले? 1.2 आले का? सॉरी किती किती होते ते? 100 बरोबर आहे. 1.2 1.2 आलं. आता 8% विचारले म्हटल्यावर 8 न गुणू का? 8 न गुणू का? 12×8 किती होतात? 96 म्हणजे 9.6 आले का? किती आले? 9.6 म्हणजे 120 चे 8% किती आले? 9.6. पुढे चाल म्हणजे कितीच्या 6% होईल. जर ऑप्शन न गेलो असतो आपण 160 चे आता काय काढायचे? 6%. मला सांग 2 अंक सोडून जर पॉईंट दिला तर 1% भेटते. 1% किती आला? 1.6 गुणायचं 6 16 96 9.6. इथं बी 9.6 इथं बी 9.6. याचा अर्थ आपला ऑप्शन 160 बरोबर होतो. तू दोन्ही पैकी कशातून बी जाऊ शकतो. माझ्या मते ऑप्शन न जाणं एकदम सोपं आहे. फक्त तिथपर्यंत आपल्याला आपला दिमाग वाढवावा लागते. नाही तुझा दिमाग मला माहिती आहे, तुला बी माहिती आहे.
तुला काही सांगायचं काम नाही, मी तुझ्याबद्दल न बोललेलं बरं. आता प्रश्न असा आहे 2 नंबरचा प्रश्न असा आहे 15/9%. 15/9% हे 15/9% हे कितीच्या 5% आहेत. 15/9% हे कितीच्या 5% आहेत. प्रश्न असा दिलेला आहे 15/9% हे कितीच्या 5% आहेत. आता तू मांडणी पाय कशी करायची. 15/9% हे कितीच्या म्हणजे एक्सच्या माहिती का आपल्याला, कितीच्या म्हणल्यावर तेच काढायचं उत्तर. कितीच्या 5% आहेत. बरोबर आहे. आता याचा कार्यक्रम केला कसा. 15/9 = 135/100 बरोबर x गुणिला 5/100. आता मला सांग ही संख्या, ही टोटल संख्या इथं गुणाकारात आहे. इकडे आल्यावर भागाकारात जाते आणि उलटी होती. इकडे आल्यावर गुणाकारात जाते म्हणून उलटी होती. 135/100 गुणिला 100/5 आलं का रे. अशी म्हणणे आली की नाही. हे जर इकडे आलं तर उलटी होती संख्या. एवढं जरा लक्षात राहू दे. 100 कटले 100 कटले काय आलं रे 135/5 बरोबर आहे का. आता याचं उत्तर काढ. 5 भाग दे. 5 दुनी 10 उरले 3 5 7 35. उत्तर किती आहे तुझं 27 आलं का. चेक करून घे, पाहून घे एकदा कुठं आपलं चुकलं कुठं काय झालं. आता उदाहरण जरा असं याच्यात बदल. याच्यात कसं आहे काय पाहू. हे मोड तुम्ही आता. तीन नंबरचा प्रश्न. हे फक्त मी जास्त कमी काऊन नाही गेलो, फक्त तुला सांगायसाठी. दिवसभर चालू द्यायची आपली मॅरेथॉन. शेकडेवारी जर आजच्या दिवसात घ्यायला म्हणलं कमीत कमी 7 ते 8 घंटे लागतात. मग एवढे उदाहरण आहेत आपल्याजवळ. मी उदाहरण 150च्या वरी उदाहरणं घेतलेली आहेत शेकडेवारी. 150च्या वरी दिवसभर याच्यातच घालायचं का. तू फक्त समजून घे पुढे चाल. 21/9% म्हणजे 21/9% म्हणजे 7 किती टक्के होईल. ऑप्शन मध्ये गेला तरी बेस्ट आहे याच्यात. पण सध्याची मी मांडणी तुला सांगून देतो, मग तू नंतर ऑप्शन मधून जाय. 21/9% 21/9% म्हणजे 7 किती टक्के होईल. हे एक्स इकडे कोणाला समजलं का. 7 किती टक्के विचारलं. किती टक्के. टक्के म्हणलं की छेदात 100. मला सांग 21/9 9 × 9 आणि 9 × 2 = 18. 21/9 189 आले का छेद 100 बरोबर 7 गुणिला x/100 असं आलं का. आता मला सांग ही संख्या इथं गुणाकारात आहे. इकडे आल्यावर भागाकारात जाईल का. म्हणजे 189 भागिले 100 गुणिले 7 बरोबर x/100 आले का. x इथं भागाकारात आहे, वरी जाऊन गुणाकारात गेले. म्हणजे 189 गुणिले 100 भागिले 7 गुणिले 100 बरोबर x. मला सांग 100 कटले 189/7 189/7 भाग जाते का पाय. 7 दुने 14 18तून 14 गेले 4 उरले 7 7 49 27 हे तुझं प्रमाणित उत्तर आहे. पाय एकदम सोपं वाटायला का नाही. लय अवघड आहे का नाही. टाईप 3 झाले ना आपले. आता टाईप 4 टाक. हेडिंग किती. टाईप 4 फक्त मी सांगतो तेवढी मेथड शिकून घ्यायची. मग तुझ्या जेवढा दम आहे तेवढा ताकदीनं प्रॅक्टिस चालू द्यायची. पुस्तकात उदाहरणं भेटतात तुला. सगळे पुस्तक बुका करून टाकायचे म्हणजे चाळणी करून टाकायची. इतकी रिव्हिजन द्यायची. 1 नंबरचा प्रश्न 115 पैकी
115 पैकी 46 म्हणजे शेकडा किती? 115 पैकी 46 म्हणजे शेकडा किती? मला सांग. 115 आहे तर 115 पैकी किती दिले बाबा? 46. शेकडा म्हणजे किती होत असते? 100 म्हणजे किती आहे का नाही? आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. x बरोबर 100 गुणिले 46 भागिले 115. ह्या संख्या अशा काऊन देतात? 100% ते एका पाड्यातलेच असतात. 23 दुनी 46, 23 पाच 115. x बरोबर 100 गुणिले 2 भागिले 5 आलं का रे? पाहून घे एकदा. 5 20 100 म्हणजे 20 पाच 100. 20 गुणिले 2 किती आलं बा? 40 येते का उत्तर? x बरोबर किती आलं? 40. पाय लिहून घे एकदा. किती वेळ झाला बघा, म्हणजे किती वेळ व्हिडिओ किती वेळ झाला? 36 मिनिट. 36 जास्त झाला. बरं जाऊ दे, एवढी टाईप घेऊन टाका. आता तू प्रश्न असा बी येते. 2 नंबरचा प्रश्न लिहून घे. स्वप्नीलला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी स्वप्नीलला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले. स्वप्नीलला 10वीच्या परीक्षेत 700 पैकी 575 गुण मिळाले म्हणजे त्याला शेकडा किती गुण मिळाले? पाय इकडं लक्ष दे जरा. पर्सेंट काढणं ज्याला म्हणतो का आपण, पर्सेंट काढणं, ते इथे. स्वप्नीलला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले. ही मांडणी कशी करायची? 700 गुणांपैकी किती भेटले रे बाबा? 575. मग 100 पैकी किती? शेकडा किती म्हणते ना, मग 100 पैकी किती? मग याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं होईल? 100 गुणिला 575 भागिले 700 है का नाही? इकडे बरोबर. पण सांग, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 7 5 भागिले 7 आले का बाबा? इथं लिहू का? 5 7 5 भागिले 7. आता भाग कसा देशील? 7 8 56. 57 मधून 56 गेले, उरला 1. 7 दुनी 14. 15 तून 14 गेले, किती उरला? 1. इथं पॉईंट दिल्यावर 1 च्या समोर शून्य लागला. 7 1 7. 10 तून 7 गेले, किती उरले? 3. आपोआप शून्य लागते. 7 चोक 28. बस एवढेच काढायचे, नाही दिवसभर तिकडं काढतच बसेल. 8 2 पॉईंट 1 4 7 8 9 10 है का नाही? दिवसभर तेच चालू दे तू. एवढा वेळ लागते. फक्त 2च डिजिट काढायचे. 82.14%. किती भेटले? 700 पैकी जर 575 गुण भेटले ते 100 पैकी किती भेटले बाबा? 82.14. समजलं ना? एकदम परफेक्ट. काय अडचण? ओके. चालते. अशा प्रकारचे गणित आज आपण पाहिले. आज आपण शेकडेवारीचे कमीत कमी 4 टाईप बघितले. आता पुढचे जे टाईप आहे 10 पर्यंत आपण 1-2 दिवसात लगेच ते कव्हर करून टाकू. चालते. बाकी अभ्यास जसा आहे त्याच्यापेक्षा जरा बेहतरीन चालू द्या, जरा बेटर चालू द्या. स्पर्धा वाढलेली आहे, काळ खतरनाक आहे. या वेळेचा फायदा नक्कीच करून घ्या. भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.